बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। 4 मृत कर्मचाऱ्यांच्या नावानं इलेक्शन ड्युट्या लावल्याची माहिती समोर येते। छत्रपती संभाजीनगरामधली ही घटना आहे। तर मराठवाडा विद्यापीठातील 4 मयत कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्य बजावलेलं आहे। त्यामुळे आता हे मयत कर्मचारी कसे काय निवडणूक ड्युटी करणार असा सवाल उपस्थित होतोय। तर या निवडणूक कर्तव्य ड्युटी या 4 मयत कर्मचाऱ्यांच्या नावे लावलेली आहे आणि त्यांच्या नावे ही ड्युटी आलीच कशी असाही सवाल आता उपस्थित झालाय। जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यापीठाला नोटीस पाठवलेली आहे। तर माहिती अपलोड करणाऱ्या विभाग प्रमुखांवर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, एकीकडे आता इलेक्शन आहे, इलेक्शनची कामं सुरू आहेत, निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर ही ड्युटी लावली जाते। पण त्यामध्येच 4 मृत कर्मचाऱ्यांच्या नावाने सुद्धा इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मराठवाडा विद्यापीठातील 4 मयत कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्य ड्युटी लावल्याचं समजतंय। त्यामुळे आता याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? हा एक प्रकारे भोंगळ कारभार म्हणावा लागेल, कारण जे कर्मचारी हयात नाहीयेतच त्यांच्या नावे इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे। फराहजी जे कर्मचारी हयातच नाहीयेत, ज्यांचा मृत्यू झालाय, त्यांची ड्युटी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची ही इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली आहे। त्यामध्ये एक पर्याय दिला जातो की जे काही कर्मचारी असतील ते आजारी असतात किंवा काही जण गरोदर असतील तर काही जण मृत पावतात, तर त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी एक पर्याय असतो। मात्र या ठिकाणी ज्यांनी ही ड्युटी लावलेली आहे त्यांनी हा विचारच केलेला नाहीये, त्यांनी थेट या ठिकाणी जे कर्तव्य आहे ते दिलेलं आहे। त्यामुळे हा प्रश्न उपस्थित केला जातोय की या संदर्भात कुठल्याही प्रकारे माहिती नसताना जे कर्मचारी हयातच नाहीये, ज्यांचा मृत्यू झालाय, अशा 4 कर्मचाऱ्यांची ड्युटी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रश्न उपस्थित हा केला जातोय, याकडे बारकाईने लक्ष का दिलं जात नाही आणि गेल्या बऱ्याच दिवसानंतर ही निवडणूक होत आहे। मात्र ही निवडणूक होत असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय की या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते लक्ष देत नाहीये, तर त्यांच्या दुर्लक्षामुळे कुठेतरी कर्तव्यावर परिणाम होऊ शकतो आणि निवडणुकांवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। निश्चितच सचिन, निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो आणि या प्रकरणामध्ये आता नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जातं तेही बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।